आता होता का म्हणून उळवतोय ती सांगतो चला पुढं. आज काय पुण्यात आल्यावर काय काम नव्हते त्यामुळे चला म्हणलं आता सिंहगडला. तिघ जण बसलोत गाडीवर आणि ह्याला व्हिडिओ काढायचं सोडून काही सुचत नव्हतं बाकीचं. जाता जाता इथं खडकवासला धरण दिसलं. मग तिथं म्हणलं जराशे फोटो काढा होतं. 5 मिनिटं थांबलो होतं, फोटोशूट केला आणि निघालो पुढल्या प्रवासाला. आता गेल्या गेल्या 50 रुपयाचं तिकीट घेतलं. जाऊ द्या म्हणलं आता 50 रुपयाला तर चुना लागला इथं. मग निघालो पुढं. इकडून लांबूनच बघत होतो तर खाली दगड टेकलेले होते डोंगराला आणि इथं खडकात इथं केळी उगलेली होती. मग पुढे गेलो तर गाडी बिडी पार्किंगला लावली तर असं वारं सुटलं होतं ना, त्यातली त्यात थोडा थोडा पाऊस पण येत होता आणि इकडलं तिकडं असं काहीच दिसत नव्हतं. एवढं पांढर फॅक झालतं. मग पुढे आता गडाकडे निघालो होतो तर इथं माल वाहतुकीसाठी गाडवायचा वापर करीत होते. मग काय पुढे आलं की यांचं फोटोशूट झालं चालू. मग पुढे गेलं की आपल्याला पुणे दरवाजा दिसला पहिला. त्याच्यानंतर काय थोडस पुढे आलं की पुणे दरवाजा नंबर 2 दिसला. थोडासा किल्ला फिरलो तर तवाला आला कटाळा सगळ्यांना. मग काय 2 मिनिटं थांबलो तर निघलो पुढल्या प्रवासाला. पुढे थोडस गेलो की आम्हाला इथं तोपखाना दिसला. आता तोपखाना आहे ती दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.